नमस्कार मंडळी, दीपाली फूड पेजमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज मी तुम्हाला अशी समोसा पुरी करून दाखवणार आहे, ज्यासाठी ना मैदा लागणार ना गव्हाचं पीठ। तरीसुद्धा पुरी इतकी कुरकुरीत होईल की एकदा खाल्ली की पुन्हा पुन्हा करावीशी वाटेल। आणखीन एक खास गोष्ट म्हणजे ही पुरी योग्य पद्धतीने करून हवाबंद डब्यात ठेवली तर तब्बल 15 दिवस छान टिकते। दुकानात मिळते तशी खुसखुशीत पुरी अगदी घरच्या घरी बनवूयात। चला तर मंडळी, आता सगळ्यात आधी समोसा पुरीचं पीठ मळून घेऊयात। यासाठी मी घेतलाय 1 वाटी बारीक रवा। समोसा पुरी कुरकुरीत व्हायची असेल तर बारीक रवा वापरणं खूप महत्त्वाचं आहे। आता यात चवीनुसार थोडंसं मीठ घालते। मीठ जास्त घालायचं नाही, फक्त चव यावी एवढंच। आता हे मीठ चमच्याने एकदा छान हलवून घेऊया, म्हणजे ते सगळ्या रव्यामध्ये सारखं मिसळेल। पुढे पीठ मळताना कुठे मीठ जास्त कुठे मीठ कमी असा प्रश्नच येणार नाही। अशी छोटी छोटी काळजी घेतली की शेवटी रेसिपीला चव अजून छान लागते। आता या रव्यामध्ये घालते 3 मोठे चमचे कडक गरम केलेलं तेल। तेल चांगलंच तापलेलं असलं पाहिजे। मस्त गरम तेलामुळे समोसे पुरीला एकदम मस्त खुसखुशीतपणा येतो। आता हे तेल व्यवस्थित चमच्याने थोडा वेळ हलवून घेते। ही स्टेप अजिबात घाईघाईत करू नका। प्रत्येक रव्याच्या कणाला तेल लागलंच पाहिजे, तेवढीच पुरी खुसखुशीत होते। आता आपण यात गरम पाणी घालायला सुरुवात करूयात। पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, सगळं पाणी एकदम घालायचं नाही। थोडं थोडं गरम पाणी घालत हलवत आणि मळत जायचं। रवा पाणी हळूहळू पितो, म्हणून घाई केली तर पीठ बिघडू शकतं। आता हळूहळू पीठ मळायला सुरुवात करूयात। थोडं सेल वाटेल, पण मळत गेलं की छान एकजीव होतं। पीठ फार कडकही नको आणि मऊही नको, घट्टसर पण हाताला छान बसणारं असं पीठ तयार झालं पाहिजे। आता हे पीठ 15 मिनिटे झाकून बाजूला ठेवूयात। सगळ्यात आधी एका बाउलमध्ये 2 मोठे चमचे लाल तिखट घेते। तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आता यात 1 चमचा चाट मसाला घालूयात। चाट मसाल्यामुळे एक छानसा आंबट चटपटीतपणा येतो। आता अर्धा चमचा पिठी साखर घालते। त्यानंतर अर्धा चमचा काळं मीठ घालूयात। काळ्या मिठामुळे मसाल्यात एक वेगळी चटकदार चव येते। आता शेवटी 1 चमचा जिरेपूड घालते। जिरेपुडीमुळे सुगंध इतका मस्त असतो की मसाला तयार होत असतानाच तोंडाला पाणी सुटतं। आता हे सगळे मसाले व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। अगदी दुकानात मिळणाऱ्या समोसा पुरी सारखी चव या मसाल्यामुळे येते, म्हणून मसाला नीट एकजीव करूनच पुढच्या स्टेपला जाऊ। चला तर मग आपलं पीठ 15 मिनिटे छान मुरले। आता याला पुन्हा एकदा हलक्या हाताने मळून घेऊयात, जास्त जोर लावायचा नाही। आता या पिठाचे आपल्या आवडीनुसार छोटे छोटे गोळे करून घेऊयात। आता त्या गोळ्याला छोटासा उंडा करून घेऊयात, मग हलक्या हाताने लाटायला सुरुवात करूयात। खूप पातळही लाटायची नाही आणि खूप जाडही ठेवायची नाही, मध्यम जाडीची पोळी लाटून घ्यायची। आता आपण लाटून घेतलेली पोळी तयार आहे। आता याचे बारीक आणि एकसारखे तुकडे करूयात। तुकडे करताना घाई अजिबात करायची नाही। सगळे तुकडे जवळपास सारख्याच आकाराचे असतील तर तळल्यावरही ते एकसारखे कुरकुरीत होतात। चला तर मग आपण समोसा पुरी तळून घेऊयात। यासाठी आधी गॅस चालू करून त्यावरती कढई ठेवली। कढई छान तापली की यामध्ये पुरेसं तेल घातलं। तेल घातल्यानंतर ते घाईघाईने वापरायचं नाही, तर आधी तेल मस्त गरम होऊ द्यायचं। तेल योग्य तापलं की समोसा पुरी छान कुरकुरीत आणि खुसखुशीत होते। आता एक एक करून तयार केलेल्या समोसा पुऱ्या अलगद तेलात सोडते। सगळ्या एकदम सोडायच्या नाहीत, नाहीतर तेलात तापमान कमी होतं आणि समोसा पुऱ्या या तेलकट होतात, म्हणून थोड्या थोड्या करून तळायच्या। आता गॅस लो ते मीडियम आचेवरती ठेवायचा। हा या रेसिपीला सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे। मंद आचेवरती समोसा पुरी आतून छान खुसखुशीत भाजते आणि बाहेरून सुंदर सोनेरी रंग येतो। मध्येच हलक्या हाताने उलटत पलटत राहायचं, म्हणजे दोन्ही बाजूनी सारखी तळली जाते। अगदी बघा ना कसा सुंदर सोनेरी रंग येतोय। समोसा पुरी मस्त खुसखुशीत झाली की अशी शांतपणे लो ते मीडियम आचेवरती तळली की दुकानात मिळते तशी कुरकुरीत समोसा पुरी तयार होते। आता आपली खुसखुशीत समोसा पुरी झाली आहे। आता यात तयार करून ठेवलेला मसाला मिसळून घेऊयात। मसाला घालताना एकदम सगळा टाकायचा नाही, तर थोडा थोडा घालायचा आणि हलक्या हाताने पुरीवर मिक्स करायचा। यामुळे प्रत्येक पुरीवर मसाल्याचा स्वाद अगदी सारखा लागतो। या मसाल्यामुळे लाल तिखट, चाट मसाला, जिरेपूड, काळं मीठ, पिठी साखर आणि जिरेपूड अगदी योग्य प्रमाणात आहे। त्यामुळे प्रत्येक घासाला तिखट, आंबट, गोड आणि खमंग अशी अप्रतिम चव येते। मसाला मिसळताना हाताने किंवा मोठ्या चमच्याने अगदी अलगद हलवायचा। जोरात हलवलं तर पुरीचे तुकडे होऊ शकतात। अगदी बघा ना मसाला प्रत्येक पुरीला किती छान चिकटलाय।
रंगही किती मस्त लालसर आणि खमंग दिसतोय। अशी मसाला लावलेली समोसा पुरी चहासोबत, पाहुणचारासाठी किंवा मुलांच्या डब्यासाठी एकदम परफेक्ट लागते। एकदा ही पद्धत करून पाहिली की पुन्हा पुन्हा हीच रेसिपी करावीशी वाटेल। आता आपली मसालेदार, कुरकुरीत आणि दुकानात मिळते तशी समोसा पुरी सर्व करायला अगदी तयार आहे। एकदा नक्की करून बघा, घरातले सगळेच तिचं भरभरून कौतुक करतील। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि सोप्या आणि चविष्ट रेसिपीसाठी दीपाली फूड पेज या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।